Hello friends, today start with 6th standard science. बघा, can you tell to which part of plants of butterfly and insect attracted? म्हणजे प्लांटचा असा कुठला पार्ट आहे की त्याच्याकडे जे काही बटरफ्लायज आहेत किंवा काही दुसरे इन्सेक्ट असतील, कीटके असतील, कुठल्या पार्टकडे अट्रॅक्ट होतात फ्लावरच्या, कोणत्याही फ्लावरचा असू दे, तर कुठला पार्ट ॲज अ फ्लावरचा जो पार्ट आहे त्या पार्टकडे कुठलंही घ्या, त्याचा जो फ्लावरचा पार्ट आहे त्याच्यातील जे काही अंश त्यांना काही पाहिजे असेल, रस वगैरे, ते फ्लावर मध्ये असतो, तो त्यांचा आणि अट्रॅक्टिव्ह कलरही असतो, त्याच्यामध्ये काय होतात, इन्सेक्ट किंवा बटरफ्लायज अट्रॅक्ट होत असतात. बघा, प्लांट दॅट बियर फ्लावर आर कॉल्ड अ फ्लावरिंग प्लांट. बघा, फ्लावरिंग प्लांट म्हणजे काय, ज्याला फुलं येणं कशाला म्हटलं जातं, ज्या झाडांना फुले येतात त्यांना काय म्हटलं जातं, फ्लावरिंग प्लांट. आणि विच प्लांट दॅट नेव्हर ब्लियर, ज्या झाडांना फुले येत नाही त्यांना काय म्हटलं जातं, नॉन फ्लावरिंग प्लांट. फ्लावरिंग म्हणजे पुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती, म्हणजे असे दोन प्रकार आहेत मराठीमध्ये, पुष्प वनस्पती आणि अपुष्प वनस्पती. ज्यांना फुलं येतात त्यांना पुष्प वनस्पती म्हणतात, ज्यांना फुलं येत नाही त्यांना अपुष्प म्हणजेच नेव्हर बिअर दी फ्लावर म्हणलं. बघा, नॉन फ्लावरिंग प्लांट मे हॅव नॉट हॅव अ ऑर्गन लाईक रूट, स्टेम, लीव्ज, म्हणजे ज्याला फ्लावर्स येत नाहीत. एक्झाम्पल घेतलं तुम्ही, फंगी असेल, अल्गी असेल, हा जर पार्ट बघितला तर ह्या प्लांटला कुठल्याही प्रकारचं फ्लावरिंग बियर होत नाही आणि त्यामुळे ते कुठलाही स्टेमचा, रूटचा किंवा लिव्हचा पार्ट दिसूनच येत नाही. बरोबर आहे, तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता तुम्ही. त्याचप्रमाणे जर तुम्ही फ्लावरिंग प्लांटचं बघितलं तर त्याच्याकडे अट्रॅक्शन पॉवर, फ्लावरचा स्टेम, रूट, लीफ हा पार्ट असतो अवेलेबल असतोय. बघा, यूज युअर ब्रेन पॉवर. व्हॉट टाइप्स ऑफ प्लांट्स आर टोडस्टस आणि मशरूम, म्हणजे कुठल्या टाइप मध्ये येतं, मशरूम किंवा टोडस्टल. फ्लावरिंग मध्ये प्लांट मध्ये येतं की नॉन फ्लावरिंग प्लांट मध्ये येतं, कुठल्या पार्ट मध्ये येईल, नॉन फ्लावरिंग मध्ये येतं. व्हॉट टाइप्स ऑफ प्लांट इज अ फिग. फिग नावाची एक वनस्पती आहे, ती कुठल्या टाइप मध्ये येते, ती सुद्धा नॉन फ्लावरिंग प्लांट मध्ये येते. डू फर्म्स, अल्गी, मनी प्लांट बियर फ्लावर्स, जे काही झाडं आहेत, फर्म्स असेल, अल्गी म्हणजे शेवाळ, मनी प्लांट तर सर्वांना माहिती आहे. त्या बियर फ्लावर, ह्याला फ्लावरचा पार्ट आहे का, त्यांना फ्लावर येतं का, ॲज अ नॉट, इज अ नॉन फ्लावरिंग. तरी पण त्याच्यात काही ऑर्गन्स आढळून येतात. नेक्स्ट बघा, डू यू नो द वर्ल्ड्स लार्जेस्ट फ्लावर इज फाउंड इन इंडोनेशिया. सर्वात मोठं फ्लावर कुठं आहे, इंडोनेशियामध्ये. द डायमीटर, त्याची डायमीटर किती आहे, फ्लावर ऑफ द प्लांट आहे रुफिल्सिया अर्नोल्डी इज अबाउट 1 मीटर. त्याची जी लेंथ आहे झाडाची, दिले बघा झाड, डायमीटर ह्याची लेंथ किती आहे, 1 मीटर आहे. आणि हे कुठं आढळतं, इंडोनेशियामध्ये. आणि झाडाचं नाव, फुलाचं नाव काय आहे, रोफ्लेसिया अर्नोली. आणि सेकंड बघा, द वर्ल्ड स्मॉलेस्ट फ्लावर, अगोदर बिगेस्ट म्हणजे लार्जेस्ट होता, द स्मॉलेस्ट फ्लावर ऑफ द प्लांट इज कॉल्ड उल्फिया और डकवीड. उल्फिया नावाचं एक झाड, जे फुल आहे ते सर्वात लहान आहे. इट डायमीटर इज व्हेरी स्मॉल, त्याची डायमीटर काय, खूपच छोटी आहे, किती, 0.5 mm, मिली mm आहे. नंतर बघा, कॅन यू टेल वेअर डज दी पोमिग्रेटेड शब ग्रोज, म्हणजे पोमिग्रेटेड जे झाड बघत श्रब मध्ये येतं, म्हणजे झुडपामध्ये येते, बरोबर आहे का, ते कुठं ग्रो करतं, अंडर वॉटर की अबाव दी वॉटर, वरती असतं, बरोबर आहे का. वेअर डू बलरशेस ऑर रेल रोड क्रीपर ग्रो, म्हणजे जे काही वेली वगैरे आहेत ते लँडवर, म्हणजे कुठल्या भागावर वाढलेले दिसत आपल्याला, हा सुद्धा लँडवरती दिसतात, टेरेस्ट्रियल पार्ट मध्ये दिसते, बरोबर. वेअर डज दी लोटस ग्रो, लोटस जे कमळ आहे ते कुठं ग्रो होतं, जो फ्लोटिंग ऑन वॉटर, म्हणजे वॉटरवरती फ्लो झालेलं दिसतं. पण अंडर दी वॉटर, वॉटरमध्ये त्याचं जे काय असतं मुळ्या वगैरे ते अंडर वॉटरमध्ये असतं. नेक्स्ट बघा, वेअर डज दी दोदर प्लांट
ग्रो. दोदर प्लांट कुठं ग्रो होतं? दोदर प्लांट हा डिपेंडिंग अपॉन दी अनादर प्लांट वरती असतोय. बघा, वी सी डिफरंट प्लांट ग्रोईंग इन अ डिफरंट प्लेस अराउंड अस. म्हणजे तुमच्या सभोवताली बघितलं तर प्रत्येक जर प्लांट बघितलं तर ऍज अ ग्रो कुठं करते? ऍज अ डिफरंट प्लेस असेल, वॉटर असेल, काही प्लांट वरती सुद्धा ग्रो करतात. जर पावसाळा वगैरे असेल तर काही प्लांट म्हणजे वॉल वरती सुद्धा काय होतात? ग्रो झालेले दिसून येतात. बरोबर आहे का? म्हणजे असे वेगवेगळे काय दिसून येतात आपल्याला, म्हणजे प्लांट मध्ये व्हरायटी दिसून येतात. बरोबर आहे का? प्लांट्स कॅन क्लासिफाईड इन देअर हॅबिटेट ऑफ प्लेस देअर ग्रो लँड, वॉटर, मार्शी एरियाज, डेझर्ट अँड इव्हन बिग ट्री इन दी व्हेरियस हॅबिटेट ऑफ प्लांट. म्हणजे प्रत्येक प्लांट कुठलं लँड वरती आहे, लँडवर असणार प्रोमिग्रेनेट वगैरे, रेल रोड असेल ते कुठे येतात? लँड वरती. वॉटर मध्ये बघितलं लोटस, अलगी वगैरे येतात. पण मार्शी एरिया म्हणजे कसला? चिखलाचा जो भाग आहे तो काय हे ह्याच्यात येतो. आणि डेझर्ट मध्ये जर कॅक्टस वगैरे बघितला किंवा ॲकेसिया, बाबूळ किंवा निवडुंग बघत तर हे डेझर्ट मध्ये येतात. अँड इव्हन बिग ट्री आर व्हेरियस हॅबिटेट. म्हणजे प्रत्येकाचं राहणीमान काय आहे, पद्धत, जसं आपली पद्धत आहे तशी प्लांट सुद्धा वेगवेगळी हॅबिटेट आहे हे दिसून आलं. डायव्हर्सिटी दिसून आली. बरोबर आहे का? नेक्स्ट बघा पुढचा पॉइंट, डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल. डायव्हर्सिटी अगोदर आपण डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन आपण कशाचं बघितलं? प्लांट मध्ये बघितलं. म्हणजे त्याच्यात कुठल्या प्रकारची विविधता आढळून आली प्लांट मधले. तर त्याचे पार्ट बघितले, लीफ, फ्लावर, स्टेम, रूट. हे जे काही फंक्शन्स आहेत त्या फंक्शन विषयी माहिती घेतली. बरोबर आहे का? आणि त्याची डायव्हर्सिटी बघितली, कशा प्रकारची विविधता आढळते, कुठं आढळतात. बरोबर. आता त्याचप्रमाणे डायव्हर्सिटी अँड क्लासिफिकेशन इन ॲनिमल बघणार आहोत. बघा, डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप्ड डिफरंट शेप टू सर्वाइव्ह इन दी इन्व्हायरमेंट. बघा, जो काही डिफरंट ॲनिमल असेल, लाईक टायगर असेल, स्नेल असेल, फ्रॉग असेल, फिश असेल, ॲज अ डिफरंट ॲनिमल्स हॅव डेव्हलप्ड डिफरंट शेप. म्हणजे प्रत्येकाचा शेप कसा आहे? सेम आहे का? नाही. ॲज अ डिफरंट शेप आहे टू सर्वाइव्ह इन द इन्व्हायरमेंट. त्याच्याप्रमाणे तो टिकलाय, त्याच्याप्रमाणे तो राहायला शिकलाय. बघा, टू सर्वाइव्ह इन दी इन्व्हायरमेंट, त्याच्याप्रमाणे तो काय, ज्या काही त्याच्या शरीरामध्ये बदल झाले शेपमध्ये त्याच्यानुसार तो काय झालाय? टिकलाय. कुठे? तर पर्यावरणात. बघा, देअर इज अ ग्रेट व्हरायटी इन दी बॉडी स्ट्रक्चर ऑफ अ ॲनिमल टू. म्हणजे प्रत्येक ॲनिमल बघत तर प्रत्येक ॲनिमल मध्ये काय दिसून येतो? ॲज अ डिफरंट व्हरायटी. बरोबर आहे का? म्हणजे प्रत्येकाचं जर टायगरचं बघत तर तो प्रेडिक्टर आहे. बरोबर आहे. तर डिअर काय आहे? तो शिकारी करतोय, पण शिकाऱ्यापासून वाचवण्यासाठी सुद्धा त्याच्यात काहीतरी चेंजेस घडलेत. म्हणजे इथे काय दिलं? त्यांच्या बॉडीच्या स्ट्रक्चरमध्ये त्या आईज असेल, लेग्स असेल, कुशन लेग्स वगैरे, ते काय म्हणजे त्याच्याप्रमाणे ते काय केलेत? व्हरायटी त्याच्यात ॲडॅप्ट झालेल्या आहेत. नेक्स्ट बघा, द अमिबा दॅट कॅन नॉट सी नी विथ आवर आईज. अमिबा सारखा जर ॲनिमल बघितला तर डू नॉट सी द आईज, आपल्या डोळ्यांना दिसत नाही. द हग एलिमेंट, तर मोठा एलिमेंट काय दिसतोय? सहज दिसू शकतोय. पण अमिबा सारखा जो ॲनिमल्स आहे तो मायक्रोस्कोप शिवाय दिसत नाही. म्हणजे इतका सूक्ष्म आढळतो तो, कुठं म्हणजे पाण्याच्या द्रव्यात वगैरे आढळतो. अँड द स्मॉल स्नेल, द फिश स्विम इन वॉटर, द कॅट दॅट फ्लायज हाय इन द स्काय, बटरफ्लाय दॅट फ्लायट अराउंड फ्लावर्स, हाऊस लिझार्ड दॅट क्रोल्स आर वॉल आर ऑल एनिमल्स इज ॲज अ डिफरंट कॅरेक्टर. हे जर ॲनिमल्स बघते तर ह्याच्या प्रत्येक कॅरेक्टरिस्टिक म्हणजे काय? लक्षणं. म्हणजे प्रत्येकाची लक्षणं वेगवेगळी आहे. कुणाला कोण फुलाचा गंध घेतं, तर कोण पाण्यात पोहतं, कोण ॲक्वेटिक आहे, तर काही हवेत उडतात. म्हणजे प्रत्येकाचं काय दिसून आलं? कॅरेक्टरिस्टिक ॲज अ डिफरंट दिसलं. काही एकदम सूक्ष्म आहे, त्याचं मायक्रोस्कोपिक शिवाय दिसत नाही. याचा अमिबा इतके बीक सुद्धा आहेत की डोळ्यांना सहज डोळ्यापेक्षाही मोठे दिसून येतात. एवढे मोठे एलिफंट सुद्धा आहे. हे काय? त्याचे कॅरेक्टरिस्टिक दिसून येतात. नंतर बघा, ॲनिमल्स हॅव बॉडी पार्ट्स लाईक. ॲनिमलचा कुठला बॉडीचा पार्ट सांगत आहे बघा? हेड, नेक, ट्रोजो, टेल अँड लाइम्स फॉर मुवमेंट. त्याचे काही तो पार्ट आहे तो काय करतो? हालचाल करतात, मुवमेंट करतात. दे हॅव व्हेरियस ऑर्गन system which carry various function inside their
बॉडी आणि त्याच्या व्हेरियस जे फंक्शन आहे ते बॉडीच्या आत सुद्धा आहे, त्याच्यानुसार तो काय करू शकतो, मुवमेंटही करू शकतो. इन दिस रिस्पेक्ट टू देअर लॉट डायव्हर्सिटी इन ॲनिमल. इथं काय दिसून येते, बऱ्याचशा प्रमाणात विविधता झालेली, म्हणजे प्रत्येक ॲनिमल बघता तर प्रत्येक ॲनिमल डिफरंट दिसेल, बरोबर काय, का सारखा दिसेल का नाही. त्यांची पायाची लेगचा पार्ट असेल, हँडचा पार्ट असेल, आईज असेल, इयर, हेड, नेक, all part are the different of different animal. That is, can you tell what are difference in the body structure of animal like a snake, a lizard, a tiger, a fish, and an eagle, a hen, a crab, a housefly, an earthworm, a crocodile, and a grasshopper. म्हणजे ह्यांच्यात काय काय डिफरन्सेस दिसून येते ते विचारले. काय प्रत्येकाचं जर स्ट्रक्चर वगैरे बघितलं, बॉडीचा शेप वगैरे काय दिसून येतं, डिफरंट दिसून येतं. वी सी अ व्हरायटी इन ॲनिमल विथ रिस्पेक्ट टू देअर फूड ॲज वेल. म्हणजे त्यात काय व्हरायटी अजून दिसून येते की त्यांचं जे फूड आहे, म्हणजे जे काही अन्न ग्रहण करण्याची जी काही आहे ती काय वेगवेगळी आहे का, सगळ्यांचं अन्नग्रहण करण्याची पद्धत सारखी नाहीये. कोणी चघळून खातं, कोणाला जास्त वेळ रवंत करावा लागतो, एक काही गिळतात, बरोबर आहे का. डिफरंट सिन्स ॲनिमल डिपेंड्स ऑन अदर फॉर दी फूड. जर टायगर असेल, लॉयन असेल, ते काय करतात, डिपेंड्स ऑन दी अदर ॲनिमल्स ऑन दी फूड, म्हणजे अन्नासाठी दुसऱ्या ॲनिमलचा, प्राण्यांचा काय करतात, वापर करतात. त्यात डिफरंट ॲनिमल्स हॅव अ डिफरंट मॅनर. म्हणजे प्रत्येकाची अन्न ग्रहण करण्याची काय आहे, जी काही व्हरायटी आहे ती काय डिफरंट आहे, बरोबर आहे का, सर्वांची सारखी नाहीये. ज ऑब्टेनिंग इटिंग फूड म्हणजे खाण्यासाठी. दिस इज लीड टू द डिफरन्स इन देअर बॉडी स्ट्रक्चर. त्याच्यानुसार त्याचं बॉडीचं काय स्ट्रक्चर मध्ये काय दिसून येतोय, डिफरंट झालेला दिसून येतोय. बघा नंतर, try this. Take a drop of water from a puddle on a place of glass slide. Observe the under microscope. इथे दिले बघा, हे मायक्रोस्कोप आहे, ह्याच्या खाली काय बघायचे, ग्लायसाइड असते, कशाची, काचेची असते, आणि ती काय करायची, मायक्रोस्कोपच्या इथल्या भागात ठेवायची, आणि व्हॉट यू सी, तुम्हाला काय दिसेल बघा. व्हेन अ ड्रॉप, काय घ्यायचंय, वॉटर ड्रॉप पुडल सीन इन अंडर मायक्रोस्कोप. फक्त एक पाण्याचा थेंब घ्यायचा आहे, कसला, कुठल्याही पाऊंड मधला घेऊ शकता, डबक्यातला, आणि एक थेंब घ्यायचा आणि मायक्रोस्कोप खाली चेक करायचं, एकच थेंब, बरं का. काय दिसेल तुम्हाला, व्हॉट यू सी बघा, मायक्रोस्कोप इनन्युमरेबल मायक्रोब्स. इनन्युमरेबल म्हणजे आपल्याला मोजताही येणार नाही तितके मायक्रोब्स त्या एक थेंब म्हणजे 1 ड्रॉप ऑफ दी वॉटर मध्ये सी दॅट कॅन यू दी मुव्हिंग अबाउट इन इट. इनन्युमरेबल जे काही मायक्रोब्स असतात, सूक्ष्मजीव आहेत, ते काय आपल्याला मुव्हमेंट करताना म्हणजे हालचाल करताना दिसून येतील. म्हणजे विचार करा, एका थेंबात एवढे असतील म्हणजे त्या पाण्यात किती मायक्रोब्स असतील. वी विल सी दी कंटिन्युअसली मुव्हिंग अमिबा. त्यात काय करतो, अमिबास कंटिन्युअसली मूव्ह करत असतोय, फिरत असतोय. दी पॅरामेशियम इज ऑल्सो युनिसेल्युलर ॲनिमल लाईक अमिबा. बघा, युनिसेल्युलर ॲनिमल सेलमध्ये ही झालेलं आपल्याला पाठीमाग, बरोबर आहे का. ते असं दिसून येते की पॅरामेशियम आणि अमिबा हे काय युनिसेल्युलर आहेत. युनिसेल्युलर म्हणजे काय, एक पेशी ॲनिमल्स आहेत. आता नंतर हॉर्स, बियर, टॉर्टॉइज मल्टीसेल्युलर. हॉर्स सारखे, बियर सारखे आणि टॉर्टॉइज सारखे जे ॲनिमल्स आहेत, आपण स्वतः सुद्धा त्यात येतो. म्हणजे बरेचसे जे ॲनिमल्स आहेत ते मल्टीसेल्युलर मध्ये म्हणजे बहुपेशीमध्ये येतात. नेक्स्ट बघा, व्हॉट इज द चेन ऑफ बोन्स इन द सेंटर अवर बॅक कॉल्ड. म्हणजे तुमच्या जर मध्यभागी चेन सारखा एक बोनचा भाग दिसतोय बरोबर मध्ये बॅकला, म्हणजे त्याला काय म्हणलं जातं हे विचारले त्याने. तर त्याला काय म्हणलं जातं, व्हर्टिब्रेट म्हणजे पाठीचा कणा म्हणला जातो. बघा, ॲनिमल्स विथ अ व्हर्टिबल कॉलम अँड दोज विदाउट फॉर्म ऑफ 2 ग्रुप ऑफ दी व्हर्टिब्रेट अँड इनव्हर्टिब्रेट रिस्पेक्टिव्हली. म्हणजे काय, म्हणजे प्रत्येक ॲनिमल व्हर्टिब्रेट आहे असंही नाही, काही इनव्हर्टिब्रेट पण आहे. म्हणजे पाठीचा कणा असलेले आणि पाठीचा कणा नसलेले, याचं व्हर्टिब्रेट अँड इनव्हर्टिब्रेट म्हणजे 2 पार्ट आहेत. बघा, त्यात कुठले ॲनिमल्स येतात व्हर्टिब्रेट मध्ये, स्नेक असेल, बर्ड, फिश, कांगारू. आपण सुद्धा काय, तो आपल्याला सुद्धा पाठीचा कणा आहे.
दी ह्युमन्स आर दी व्हर्टिब्रेट ॲनिमल्स. आणि व्हर्टिब्रेट नसलेले तेवढं लक्षात ठेवा. कुठले आहेत म्हणजे बाकीचे जे काही सर्व आहेत, बऱ्याच जणाला व्हर्टिब्रेट म्हणजे कॉलम असतातच. स्नेल, कॉकरॉच, अर्थवर्म डू नॉट हॅव अ व्हर्टिब्रल कॉलम ॲज अ देअर फॉर दी इनव्हर्टिब्रेट ॲनिमल. बघा इनव्हर्टिब्रेट मध्ये कुठले येतात? स्नेल, कॉकरॉच, अर्थवर्म हे कशामध्ये येतात? इनव्हर्टिब्रेट मध्ये येतात. सेकंड क्वेश्चन काय विचारलंय बघा. नेम सम ॲनिमल्स विच ले एग्स अँड अदर विच गिव्ह बर्थ टू देअर यंग वन्स. म्हणजे सम ॲनिमल्स ले ऑन एग्स म्हणजे कुठले ॲनिमल्स अंडी देतात आणि अदर विच आर बर्थ ऑन दी यंग म्हणजे काही अंड्यातून बाहेर येणारे, विच लेज म्हणजे उगवणारे आणि स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणारे, त्याला काय म्हणलं जातं ते विचारले त्यांनी. बघ काय म्हणलं जातं. वी हॅव लर्न दॅट दी प्रोड्युसिंग अनदर. आपण ह्यालाही बघितले, गेलेल्या व्हिडिओमध्ये पण सांगितले मी. द लिव्हिंग थिंग्स ऑन सेल्फ इज अ कॉल्ड रिप्रोडक्शन. रिप्रोडक्शन म्हणजे काय? स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करणे. ॲज अ वन सेल्फ ऑफ दी अदर इज कॉल्ड ॲज रिप्रोडक्शन. बघा अ हेन लेग, द हेन लेज एग अँड हॅच दॅम. म्हणजे काय करते? कोंबडी अंडी घालते आणि ती काय करते? उगवते. त्याच्यापासून काय तिचे दुसरा जीव निर्माण करते. पण कशातून? लेज एग, अंड्यातून उगवून. आफ्टर अ फ्यू डेज द यंग चिक हॅच आउट दी एग. म्हणजे ते काय मोठे झाले परत ते काय करतात? अंडी परत उगवतात. बरोबर आहे. म्हणजे उगवणे म्हणजे ते बसवले जातात ते. आणि अ काव गिव्स बर्थ टू अ काल्फ. म्हणजे काव जी गाय आहे ती स्वतःसारख्या जो काही मूल आहे त्याच्यात त्याला काय घालते? जन्माला घालते. ती काय अंडी उगवत नाही. बिफोर दॅट दी काल्फ रिप्रोडक्शन ॲनिमल्स आर क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. म्हणजे काय करते? काव स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करते आणि जी कोंबडी हेन आहे ती ले जाऊन ह्याच्यात म्हणजे कोंबडी अंडी घालून ती उगवते. त्यातून अंडी बाहेर येतात, परत ती मोठी होतात, परत ते कोंबडी परत अंडी घालतात, ते उगवतात. ही प्रोसेस चालते. तशी दुसऱ्या प्रकारमध्ये काय येतात? काऊ स्वतःसारखाच काल्फ रिप्रोडक्शनच्या ह्यानं जन्माला घालते. म्हणजे अशा दोन पद्धती आहेत. दोन पद्धतीला काय म्हणतात बघा. ओव्हिपोरस ॲनिमल्स विच लेज एग. जे एग मधून बाहेर येतात त्याला ओव्हिपेरस ॲनिमल्स म्हणतात. आणि जे स्वतःसारखा जीव निर्माण घालतात बर्थ टू दी यंग वन त्यांना व्हिओपरस ॲनिमल्स म्हणलं जातं. लक्षात ठेवा. विच गिव्ह बर्थ देअर यंग वन्स इज द व्हिओपरेशन ॲनिमल्स आणि लेज ऑन एग्स ॲज अ ओव्हिपेरस ॲनिमल. शेवटचा पॉईंट बघा. वेअर आर दी ॲनिमल्स नेमली अ हॉर्स, अ बियर, टॉर्टाइज अँड ॲलिगेटर, अ फिश, डिअर, फ्रॉग टू बी फाउंड. हे जे ॲनिमल्स आहेत ते कुठं फाउंड होतात? ॲज अ टेरेस्ट्रियल, ॲक्वेटिक, ॲम्फिबियन्स या एरियल. हे विचारले. याचा आन्सर आपल्याला खाली घेतल्यावर समजेल बघा. हा पॉईंट घेतल्यावर अकॉर्डिंग टू देअर हॅबिट ॲनिमल्स आर युजली क्लासिफाइड इंटू टेरेस्ट्रियल अँड ॲक्वेटिक ॲनिमल. टेरेस्ट्रियल म्हणजे काय? जे जमिनीवर राहतात ते ॲनिमल्स. ॲज अ डॉग, कॅट, ह्युमन्स हे कशात येतात? टेरेस्ट्रियल मध्ये येतात. जर ॲक्वेटिक बघते तर फिश, डॉल्फिन, स्नेक, काही स्नेक येतात म्हणजे जे फक्त पाण्यातच राहतात ते. हायवर ॲनिमल्स लाईक फ्रॉग, सॅलेमंडर, टोज लिव्ह इन अ बोथ प्लेस नेमली लँड अँड वॉटर. जे लँडवरही राहतात आणि वॉटरमध्ये राहतात. कुठले आहेत? फ्रॉग, सॅलेमंडर, टोड लिव्ह इन अ बोथ प्लेस. बोथ प्लेस म्हणजे काय? दोन्ही ठिकाणी राहतात. त्यांना काय म्हणलं जातं? ॲम्फिबियन्स ॲनिमल. लक्षात ठेवा. ॲम्फिबियन्स लिव्ह इन लँड अँड वॉटर, दोन्ही ठिकाणी राहतात. लाईक फ्रॉग, सॅलेमंडर आणि टोड. नंतर काइट, ईगल, क्रो, बटरफ्लायज, हनीबी ऑल फ्लाय इन एअर. हे कुठं? हवेत उडत असतात. बरोबर आहे का? दे लिव्ह इन अ डिफरंट. ते म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी राहत असतात त्याच्याशी काही नाही, पण ते हवेत उडतात सर्व. बरोबर आहे का? लिव्ह इन अ डिफरंट. दिस ॲनिमल्स सेड टू बी एरियल मोड ऑफ लाईफ. ह्याला काय म्हटलं जातं? एरियल मोड ऑफ लाईफ. म्हणजे हवेत उडणारे जे काही पक्षी आहेत. जसं हे टेरेस्ट्रियल म्हणजे काय? जमिनीवर राहणारे. जमिनीवर राहिल्यामध्ये आपण स्वतः असेल डॉग, कॅट, बियर हे येतात. ॲक्वेटिक मध्ये फिश, डॉल्फिन वगैरे येतात. नंतर ॲम्फिबियन्स मध्ये जे पाण्यावर राहतात फ्रॉग, टॉर्टॉइज, परत सॅलेमंडर, टोड हे काय येतात? लिव्ह इन लँड अँड वॉटर. आणि एरियल मोड मध्ये काय येईल? काइट, ईगल, क्रो, स्पॅरो, पॅरोट सगळे कशात येतात? एरियल मध्ये येतात. थँक्यू.